अहो जरा थांबा, हा व्हिडिओ तर जर तुम्ही आत्ताच बंद केला ना, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रियांसाठी आलेली एक लयभारी बातमी तुमच्याकडून चुकून जाईल. कारण आज राज्यात असं काही घडलेलं आहे ज्याची कोणी कल्पना सुद्धा केलेली नव्हती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खरी गंमत तर शेवटीच आहे. महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खरोखरच खूप मोठा आहे. राज्याच्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी एकाच वेळी तब्बल 10 नवीन आणि धमाकेदार योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेतून पात्र महिलांना थेट 35,000 रुपये रोख आणि रोजच्या गरजेच्या 10 वस्तूंचा संच अगदी मोफत मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल, नोकरी करत असाल, घरातलं काम करत असाल किंवा शेतात राबत असाल, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेसाठी ही योजना आहे. पण आता हे 35,000 रुपये आणि 10 मोफत संच कशा मिळवायच्या, अर्ज कुठे आणि कसा करायचा, याची सगळी माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण ही माहिती नाही पहिलीच तर तुमचाच मोठा तोटा होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचे अधिकृत जी.आर म्हणजे शासन निर्णय सरकारनं जारी केलेले आहेत. पण दुर्दैवाने याबद्दल अजून जास्त प्रकारच झालेला नाही. टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी दाखवून निघून गेले, ज्यामुळे आज महाराष्ट्रातल्या 90% महिलांना हे माहीतच नाहीये की अर्ज भरणारे सुद्धा सुरू झालेले आहेत. आता बातमी ऐकल्यानंतर बऱ्याच महिलांना वाटत असेल, अहो आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत, त्यात 80 लाख महिला अपात्र झाल्या आहेत, बातम्या पसरतायत, मग हे खरं आहे की खोटं? तर घाबरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की त्या 10 नवीन योजना नक्की कोणत्या आहेत आणि तुम्हाला हे 35,000 रुपये कसे मिळणार आणि कोणत्या 10 वस्तू सरकार थेट तुमच्या घरी पोहोचवणार आहे. जर तुम्ही माहिती इथं सोडली तर तुमच्या हक्काचे पैसे आणि हातातून निघून जातीलच. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण जेव्हा या योजनेचा जी.आर समोर आला ना, तेव्हा मात्र सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला होता. कारण इथं 35,000 रुपये महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिलांना सरसकट मिळणार नाहीयेत. यासाठी सरकारनं काही अत्यंत महत्त्वाचे नियम ठेवलेले आहेत आणि अर्ज करण्याची एक विशेष पद्धत आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपण अगदी पुराव्यासहित घेऊन आलेलो आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता आधी आपण त्या 10 योजनांची नावं बघणार आहोत. पैसे कसे मिळणार आणि कोणत्या वस्तू मोफत मिळणार आणि पुढच्या फक्त 2 मिनिटात हा अर्ज भरून थेट पैसे तुमच्या खात्यात कसे जमा करायचे, याची पक्की माहिती आता आपण बघणार आहोत. खास गोष्ट म्हणजे थेट सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण ही माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथं सोडला तर तुमचं नुकसान होईल. चला तर जास्त वेळ न घालवता थेट सुरू करूया. आपल्या पहिल्या योजनेपासून पहिली योजना अशी आहे की ज्या महिलांची डिलिव्हरी होणार आहे किंवा जी महिला गरोदर आहे तिला या योजनेतून 35,000 रुपये तर मिळणारच आहेत, पण त्यासोबतच आणखी 50,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळणार आहे. आता या महिला योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि बाकीच्या उरलेल्या 9 योजना कोणत्या, हे लगेच पुढे पहा. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात सोप्या योजनेकडे. जर तुमचं आधार कार्ड असेल तर फक्त या एकाच कार्डवर तुम्हाला 10,000 रुपयांचा विशेष फायदा थेट तुमच्या बँक मार्फत मिळणार आहे. यानंतर तिसरी योजना तर आणखीच खास आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दर महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासोबतच जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे गाडी चालवण्याचा परवाना असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक अजून जबरदस्त फायदा मिळणार आहे. आणि शेवटी योजना तर थेट 35,000 रुपयांची आहे, ती पहा. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची योजना आहे गरोदर महिलांसाठी. आधी ज्या महिला डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात व्हायची त्यांना कमी पैसे मिळायचे, पण आता नवीन निर्णयानुसार गरोदर महिलांना चांगल्या पोषण आहारासाठी अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एकूण 30,000 रुपयांची थेट बँकेत मदत जमा होणार आहे. आता ही पहिली योजना आहे. ठराविक महिलांसाठी होती, पण आता आज प्रत्येकाकडे असतंच. तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं असेल तर 10,000 रुपयाचा थेट फायदा तुम्हाला कसा मिळणार, आता हे लगेच पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून अजिबात जाऊ नका. आता 10,000 रुपयांचा फायदा नक्की कसा मिळवायचा हे समजण्यासाठी दुसरी योजना व्यवस्थित समजून घ्या. ही केंद्र सरकारची खूप मोठी योजना आहे, जिचं नाव आहे प्रधानमंत्री जन धन योजना. या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 10,000 रुपयांची ऑफ सुविधा मिळते. म्हणजे जर तुमचं जनधन खातं गेल्या 6 महिन्यापासून चालू असेल किंवा त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतील तर तुम्हाला 10,000 रुपये तात्काळ वापरण्यासाठी देऊ शकते. यासाठी पात्रता काय, फॉर्म कसा भरायचा आणि कोणतीही कागदपत्र लागणार ते मी तुम्हाला लगेच सांगते. पण त्याआधी तिसरी योजना समजून घ्या. ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांना दरमहा 1,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे. आणि 10वी योजना ज्यामध्ये थेट 35,000 रुपये मिळणार आहे ती नक्की काय आहे तर पहा.
तिसऱ्या योजनेनुसार जर तुमच्याकडे रेशन कार्ड आणि तुमच्या कुटुंबाचा प्रमुख असाल तर महिला वर्षकांसाठी विशेष भत्ता म्हणून 9,000 रुपये देण्याची तरतूद आहे. या नवीन GR मध्ये करण्यात आलेली आहे. ही लक्षात ठेवा, ही योजना सध्या महाराष्ट्रातील फक्त 14 जिल्ह्यांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. आता जे 14 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे की नाही आणि तुमचा जिल्ह्याचा समावेश यात आहे की नाही हे जाणून घेऊया. यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका. विशेषतः जिथं शेतकरी कुटुंब आहे आणि दुर्दैवानं कुटुंबातील मुख्य पुरुष व्यक्ती आता राहिलेली नाही, अशा घरांमध्ये जिथं महिलांना कुटुंब प्रमुख म्हणून सगळा कारभार सांभाळतात, तिथं या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. आता वळू या चौथ्या योजनेकडे. ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. या योजनेचं नाव आहे वाहन परवाना योजना. ज्या महिलांकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे किंवा ज्यांनी गाडी चालवता येते त्यांना व्यावसायिक गाड्या खरेदी करण्यासाठी सरकार मोठी सबसिडी देणार आहे. त्यांच्या मदतीनं महिलांना छोटासा स्वतःचा व्यवसाय किंवा टॅक्सी रिक्षा सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाईल. आता 5वी ते 9वी योजना. मोफत 10 वस्तूंचा संच. महिलांसाठी घरातील कामं सोपी व्हावेत म्हणून सरकार 10 वस्तूंचा संच अगदी मोफत देणार आहे. यामध्ये सौर कंदील, गॅस शेगडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आणि महिला बचत गटांसाठी लागणारे छोटे किट्स यांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खरोखर वरदान ठरणार आहे. आता 10वी योजना. सर्वात मोठा धमाका. 35,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज आता तुम्हाला मिळणार आहे. सर्वात मुख्य योजनेकडे वळूया. ज्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित जमा होतोय त्यांच्या बँकेत एक जबरदस्त पथ तयार झालेली आहे. नक्की या पथचा वापर करून हा 35,000 रुपये तुम्हाला फायदा कसा मिळणार, यासाठीचा फॉर्म नक्की कुठं भरायचं हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अजिबात मिस करू नका. आणि यासाठी सरकारनं सर्व बँकेंना आदेश दिलेले आहेत. या महिलांच्या हातात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट 35,000 रुपयांचं मोठं भांडवल सोपवलं जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जावर तुम्हाला 1 रुपयाही व्याज द्यावा लागणार नाही, कारण या महाकर्जाचे छोटे छोटे हप्ते दरमहा मिळणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून नकळत कापले जातील. म्हणजेच व्याजाची कोणतीही टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असणार नाही. पण सर्वात आता मोठा प्रश्न, या ऐतिहासिक योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार? तर एका महाराष्ट्राची रहिवासी असलेली प्रत्येक ती महिला जिच्या कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, ती यासाठी पात्र आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील महिलांना यामध्ये पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे. मग आता अर्ज कसा करायचा आणि कुठं भरायचा? या सुवर्ण संधीसाठी तुम्हाला अजिबात वेळ न घालवता लगेचच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा थेट तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधायचा. पक्के लक्षात ठेवा, या योजनेचे पैसे अर्ज भरणे अत्यंत वादळी वेगानं सुरू झालेलं आहे. जर तुम्ही एकही क्षण वाया घालवला तर थेट कोटा पूर्ण होईल आणि तुम्ही या संधीपासून कायमचे वंचित राहाल. सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले की या योजनेचा प्रचार कमी जरी झाला असला तरी प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचलाच पाहिजे. या सर्व योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे याची टप्प्याटप्प्यानं सोपी माहिती आता तुम्हाला देते. ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार त्वरित पावलं उचला. पहिला टप्पा. सर्वात आधी तुमचा आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी NPCI DBT द्वारे लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. जर तुमचं बँक खातं कार्डशी लिंक नसेल तर सरकारी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि eKYC पूर्ण करून घ्या. दुसरा टप्पा. आवश्यक कागदपत्रांसाठी एक फाईल तयार ठेवा. यामध्ये तुमचा आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश असावा. जर तुम्ही गरोदर महिला योजनेसाठी अर्ज करत असाल तर सरकारी दवाखान्यातील नोंदणी कार्ड सोबत ठेवा आणि वाहन योजनेसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत जोडणं गरजेचं आहे. तिसरा टप्पा. आता तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा CSC केंद्रात जाऊन किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन संबंधित योजनेचा अधिकृत फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक बिनचूक भरलाय की नाही याची खात्री करा. आणि हो, फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची अधिकृत पावती घ्यायला अजिबात विसरू नका. चौथा टप्पा. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा महिला बचत गट अध्यक्षांशी थेट संपर्क साधा. सरकारकडून त्यांना पात्र महिलांना पूर्ण मार्गदर्शन करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. माहिती अभावी महाराष्ट्रातील एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या
सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि ओळखीच्या महिलांपर्यंत लगेच शेअर करा. आणि आता मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि या 10 गोष्टींपैकी योजनेचा फॉर्म भरायला तुम्हाला सर्वात आधी कोणता भरायचा आहे. तुमच्या कमेंट पाहून आम्हाला पुढील व्हिडिओसाठी विशिष्ट योजनेचा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो घेऊन येणार आहोत. तुम्ही आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.